राष्ट्रीय स्तरावर कौतुक व्हावं असा वेगवान निकाल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंबच्या न्यायालयाने दिलाय। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या मिझोराम मणिपूर राज्यातल्या 3 मुली फील्डवर्कसाठी कळंबला आलेल्या होत्या। तिथे एका तरुणाने त्यांचा विनयभंग केला। घटनेनंतर अवघ्या 6 दिवसात 9 साक्षीदार तपासत न्यायालयाने आरोपीला 2 वर्षाची सश्रम कारावास आणि 5,000 दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे। मिझोराम आणि मणिपूरच्या 3 मुली फील्ड वर्कसाठी कळंबला आल्या होत्या। एकवीस वर्षांच्या या संतोष लिंकेनं मुलींचा आधी रिक्षात विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, नंतर पाठलाग केला आणि मुली जिथं राहायच्या त्या पर्याय संस्थेच्या परिसरातही तो पोहोचला। त्या आरोपीसह त्यांना पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची FIR घेतली आणि तपास मी API दस यांच्याकडे दिला आणि ठरवलं की आम्ही त्याच वेळेस की लवकरात लवकर 24 तासाच्या आत आपण चार्जशीटसह आरोपीला हजर करायचं। विनयभंगानंतर मुलींनी धाडसानं आरोपीला पकडलं, पोलिसात घटनेची माहिती दिली। अवघ्या 12 तासात तपास पूर्ण करून पोलिसांनी चार्जशीट दाखल केली। कोर्टाला अशी विनंती केली की सदरची फिर्यादी आणि साक्षीदार हे परराज्यातील आहेत, त्यामुळे सदरची केस ही जलद गतीने कामकाज करून चालवावी, तशी विनंती कोर्टाने मान्य करून माननीय कोर्ट यांनी लागलीच कामकाज करण्यास सुरुवात केली। 25 जानेवारीला घटना घडली, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं। 6 दिवसात न्यायालयात 9 साक्षीदारांची साक्ष झाली आणि गुन्हेगारास 2 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000चा दंड झाला। टमटम मध्येच त्यांच्यासोबत एक अनोळखी मुलगा बसला समोरच, त्यांच्या समोरासमोर, आणि त्या मुलाने येताना रस्त्यामध्ये त्या मुलींना डोळे वगैरे मिचकावणे यासारखं त्यांची छेडछाड केली। त्यानंतर त्या मुली पर्याय संस्थेच्या स्टॉपवरती उतरल्या आणि संस्थेकडे ते आल्या, त्यावर तो मुलगाही त्यांच्या पाठीमागे उतरला। ज्यावेळेस त्या रूममध्ये आल्या त्यावेळेस तो त्या रूममध्ये तो आतमध्ये शिरून दडून बसला आणि मुली ज्यावेळेस आतमध्ये आल्या त्यावेळेस एक मुलगी, शुभ्रा नावाची मुलगी, मध्ये हात धुण्यासाठी गेली असता त्या मुलीवरती त्यानं बळजबरी करण्याचा प्रयत्न केला आणि तोंड दाबलं। इतका वेगवान निकाल आल्यानं टगेगोरांच्या त्रासाला वैतागलेल्या महाविद्यालयीन मुलींना मोठा आनंद झालाय। आजपर्यंत न्यायालयाने इतक्या लवकरात लवकर निर्णय कधीच घेतला नव्हता, परंतु न्यायालयाने घेतलेला हा निर्णय मुलींसाठी अत्यंत उपयुक्त आहे असं मला तरी वाटतं आणि न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयावर मी सरकारचं स्वागतच करते। इस निर्णय से शायद ऐसा लगने लगेगा लड़कियों को कि वो सेफ है कहीं पे। अगर उनको ऐसा सेफ फील होगा तो शायद ऐसी घटनाएं आगे से कलम शहर में कभी हो नहीं सकती। कोपर्डीनंतर सरकारी व्यवस्थेवरचा अविश्वास आणि न्यायालयीन दिरंगाईमुळे महाराष्ट्रात आंदोलनं झाली, पण कळंबसारखे झटपट निकाल मिळू लागले तर महिला आणि मुलींना अत्याचाराविरोधात लढण्यासाठी मोठं बळ मिळेल। राहुल कुलकर्णी, ABP माझा, कळंब, उस्मानाबाद।